तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत बिगनवाडी रेल्वे स्टेशनला. कारण आज बिगनवाडी ते बीड अशी सी-आर-एस होणार होती. सी-आर-एससाठी एक मोठा उद्घाटन सोहळा ठेवलेला होता. मंडप वगैरे टाकलेला होता आणि श्री गणेशाची मूर्ती वगैरे होती. पंडितजी येऊन थांबलेले होते आणि खूप असा मोठा सोहळा होता. आनंदमय वातावरण होतं. सी-आर-एसचं आज उद्घाटन होणार होतं. आणि काही आमंत्रित मंडळींना जेवणाचं वगैरे सगळं व्यवस्था केलेली होती. खूप मोठा मंडप वगैरे टाकून मस्तपैकी असं लोकेशन छान होतं असं. आणि काही अधिकारी लोक होते आणि अशा आनंदमय वातावरणात काही पाहुणे मंडळी जेवणाचा आस्वाद घेत होते. तर काही गार्ड लोक आपापली जी जिम्मेदारी आहे ती जिम्मेदारी सांभाळत होते. मस्त असं लोकेशन होतं. खाली कार्पेट वगैरे टाकलेलं होतं. साईडला झाडं वगैरे लावलेली होती. कुंड्या वगैरे ठेवलेल्या होत्या. कारण आज सी-आर-एसचं उद्घाटन होणार होतं. काही जे निमंत्रित पाहुणे मंडळी आणि रेल्वेचे जे आला अधिकारी आहेत ते येणार होते आणि त्यांच्या हाताने आज या आपल्या विगनवाडी टू बीड असे हे सी-आर-एसचं उद्घाटन होणार होतं. तर सगळीकडे ती मंडप वगैरे दिलेला होता. जेवणाची व्यवस्था केलेली होती. पाण्याची सुद्धा खूप मोठी व्यवस्था केलेली होती. खूप सुंदर असं हे वातावरण होतं. आनंदीमय वातावरणामध्ये आणि श्री गणेशाला वंदन करून आज हा सोहळा संपन्न होणार होता. गाडीही येऊन थांबलेली होती. सी-आर-एसची गाडी येऊन थांबलेली होती. त्याच्यानंतर काही रंगरंगोटीचं कामही झालेलं होतं. साईडला पण रंगरंगोटी झालेली होती. मस्त असं वातावरण होतं आणि सुंदर असं स्वच्छ सूर्यप्रकाशात गाडी अशी एकदम चकचक चमकत होती. अशी नाही का एकदम दिव्य प्रकाशासारखी गाडी आपली ही आज चमकत होती. कारण तिला आज अ, लांबचा पल्ला गाठायचा होता. वेगनवाडी टू बीड असं सी-आर-एस आणि त्याच्यानंतर गाडी बीडच्या दिशेने धावणार होती सी-आर-एस झाल्यानंतर. तर हे दोन्ही सोहळे आज एकत्रित केले होते आणि खूप सुंदर असं वातावरण होतं. सगळीकडे ते रेड कार्पेट टाकलेलं होतं. रेल्वे स्टेशन न समजता असं लग्न मंडप किंवा लग्न सोहळा आहे असं वाटत होतं. त्याच्यानंतर आम्हाला लोको पायलटनी हाय केलं. लोको पायलटनी सुद्धा आपल्याला ओळखतात ते, तर त्यांनी हाय केलं. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं पुढे गेलो. पुढे गेल्यानंतर मग गांधीजींचं आम्हाला दर्शन झालं. बापूंचं एक चित्र बघितलं. खूप बरं वाटलं. आपले राष्ट्रपिता महात्मा गांधींचं ह्या रेल्वे इंजिनवरती चित्र होतं. आणि त्याच्यानंतर आम्ही पुढे गेलो मस्तपैकी. त्याच्यानंतर आम्हाला कोच दिसले. कोचमध्ये बघितलं इकडं-तिकडं. त्याच्यानंतर सी-आर-एससाठी काही पाहुणे मंडळी जमावजमी करत होते. ट्रॉली सजवली होती. ट्रॉलीला सुद्धा प्रत्येक सीटवरती आपापल्या डिव्हिजनचं नाव आणि आपापल्या अधिकाऱ्यांचं नाव टाकलेलं होतं. सेंट्रल रेल्वेचं एक सी-आर-एस होणार होतं आणि त्याच्यात एक वर्मा म्हणून जे होते ते अतिथी होते. तर त्यांचंही समोर ते नाव टाकलेलं होतं. मी इकडं-तिकडं बघत होतो. त्याच्यानंतर आमचे मित्र होते. तेही कामात व्यस्त होते. त्यांनी आम्हाला जास्त काही सपोर्ट म्हणजे आम्हाला जास्त बोलले नाही आणि आम्ही आमच्या कामामध्ये व्यस्त होतो. ते त्यांच्या कामामध्ये व्यस्त होते. सगळे प्रत्येकजण आपापली जिम्मेदारी, आपापली जबाबदारी पार पाडत होते. मस्त असा नजारा होता सी-आर-एसचा आणि आपल्या ट्रॉलीला सजवण्याचं काम जे वर्कर लोक होते ते करत होते. काही बॉटल वाटण्याचं काम करत होते. पाणी बॉटल देण्याचं काम करत होते अतिथी लोकांना. जे पाहुणे मंडळी आहेत त्यांना. त्याच्यानंतर बघितलं तर गाड्यांचा ताफा वगैरे खूप असा ताफा होता. जमला होता बघण्यासाठी हा आनंदीमय सोहळा. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं रेस्ट घेतल्यानंतर पुन्हा आणखीन कामाला सुरुवात केली. मनोज अरोरा सर हे येणार होते. प्रमुख उपस्थिती होती मनोज अरोरा सरांची. त्यांच्या हाताने आपल्या ट्रॉलीचं आज उद्घाटन होणार होतं. सी-आर-एस होणार होती. तर तेही काम जोमात सुरू होतं. ट्रॉलीला कव्हर वगैरे कव्हर घालण्याचं काम चालू होतं विगनवाडी स्टेशनवरती. खूप सुंदर असं विगनवाडी स्टेशनचं आजचं रूप होतं आणि मस्तपैकी असं एकदम स्वच्छ सूर्यप्रकाशामध्ये आणि सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज सी-आर-एसचं उद्घाटन होणार होतं. खूप छान असं वातावरण झालेलं होतं. सगळेजण आनंदी होते आणि अशा ह्या आनंदामध्ये प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी, आपापलं जे दिलेलं काम आहे ते पार पाडण्याचा प्रयत्न केला आणि अशा प्रकारे सी-आर-एसचं उद्घाटन सोहळा पार पडणार होता. वाट बघत होतो प्रमुख अतिथींची.
ते केव्हा येतील केव्हा नाही. ते आले नंतर त्यांनी उद्घाटन वगैरे झालं. उद्घाटन झाल्यानंतर आम्ही डब्याकडे ते चाललो होतो. आपल्या जनरल आणि जे व्ही-आय-पी डब्बे त्यांच्याकडे ते चाललो होतो. जाता जाता आम्ही शूट वगैरे काढत होतो की एक मस्त व्ह्यू होता म्हणून मोह आवरला नाही. शूट वगैरे काढला आणि नंतर मग तुम्ही बघू शकता समोर रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे पोलीस आणि बरेचसे असे अतिथीगण जमले होते. जमाव झालेला होता. त्याच्यानंतर आमचे आपले सर दिसले, अडवान्स सर दिसले. त्याच्यानंतर आमचे एक युट्यूबर दिसले, आमचे राहुल बुते हे दिसले आणि मग त्यांच्याशी हाय बाय झालं. त्याच्यानंतर आपले प्रवीण पुराणिक सर दिसले, युट्यूबर, सगळ्यात ज्येष्ठ युट्यूबर. आणि अडवान्स सरांनी मग हाय केलं आणि आम्ही जवळ गेलो. त्यांनी म्हणले फोटो. पण मग मी त्यांना रिक्वेस्ट केली की चला सर आपण एक फोटो काढू. फोटो काढल्यानंतर एक व्हिडिओ काढला आम्ही सरांसोबत मस्तपैकी. त्याच्यानंतर आम्ही थोडं रेल्वे परिसर, रेल्वे स्टेशनचा परिसर आम्ही फिरलो. स्वच्छ असं रेल्वे परिसर केलेला होता. स्वच्छ सुंदर असा रेल्वे परिसर केलेला होता. जिकडे तिकडं कुठेही घाण दिसत नव्हते. ह्याच्या अगोदरती आम्ही बरेच वेळेस व्हिडिओ काढले होते. सगळीकडे ते घाणीचं साम्राज्य होतं. पण आज रेल्वेचं CRS होणार होतं, उद्घाटन होणार होतं विगनवाडी स्टेशनवरती. त्याच्यामुळं रेल्वे स्टेशनला पूर्ण क्लीनअप केलेलं होतं व्यवस्थित. सगळीकडे ते स्वच्छता केलेली होती आणि ट्रेन येऊन थांबलेली होती आणि अधिकारी लोक ट्रेनला पाहत होते, चेकिंग करत होते. आम्ही सुद्धा खूप दिवसानंतर, खूप प्रतीक्षेनंतर आम्ही जे प्रतीक्षा होती रेल्वे येणार किंवा रेल्वेची, तर ती रेल्वेची प्रतीक्षा संपली होती. आम्ही कुतूहलाने आम्ही रेल्वेकडे ती बघत होतो. प्रत्येक जण आपले कॅमेरे काढून शूट घेण्याचा प्रयत्न करत होते, कारण हा आनंदाचा क्षण होता. हा आनंदाचा क्षण आपण आपल्याला कॅमेराबद्ध करायचा आहे. ह्याची सगळ्यांना एक ओढ निर्माण झाली, सगळ्यांना एक आवड निर्माण झाली. प्रत्येक जण आपले मोबाईल उचलून कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत होते शूटिंगमध्ये. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं भीडमध्ये गेलो, म्हणजे गर्दी होती, जमाव झालेला होता. त्या जमावमध्ये गेलो, बघितलं तर रेल्वेचे काही पोलीस कर्मचारी होते, जे अधिकारी होते, ते एकमेकांशी संवाद साधत होते. आम्हीही गेलो. त्याच्यानंतर इकडं तिकडं थोडंसं फिरलो. इकडचा परिसर पण दाखवला. खूप सुंदर असं वेगनवाडीचं हे रेल्वे स्टेशन बनवलेलं होतं. त्याच्यानंतर आमचे सोमनाथ भाऊ युट्यूबर हेही दिसले आम्हाला. त्यांनी व्हिडिओ काढण्याचा मोह आवरला नाही, तेही व्हिडिओ काढत होते मस्तपैकी. इकडं तिकडे फिरून मस्त असं आनंदी वातावरण झालेलं होतं. खूप छान अशा वातावरणामध्ये आम्ही व्हिडिओ काढत होतो. तितक्यात आम्हाला एका सरांनी विचारलं की तुम्ही का व्हिडिओ काढतायत, कशासाठी काढतायत. तर आम्ही त्यांना थोडंसं इन्फॉर्मेशन दिली की आम्ही युट्यूबर आहोत, युट्यूबचं काम करत आहोत. तर सर बोलले की अलाउड नाही आहे व्हिडिओ काढायला. तरी सुद्धा आम्ही त्यांच्या जोरून लपून व्हिडिओ काढला. सरांनी सुद्धा चांगला सपोर्ट केला, काही बोलले नाही. फक्त एक जे सिक्युरिटी रिझन असतं तर त्यांनी त्याची फॉर्मॅलिटीज पूर्ण केली आणि व्हिडिओ वगैरे काढू नका असं बोलले. आम्ही आमच्या कामात व्यस्त होतो, ते त्यांच्या कामात व्यस्त होते. आम्ही थोडंसं पुढे गेलो, त्यांच्यापासून थोडंसं बाजूला सरकलो. मग व्हिडिओ मस्तपैकी काढले आम्ही सगळ्यांशी. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आणखीन फोटोशूट झाला आमचा अडवान्स सरांसोबत. अडवान्स सर आणि आमचे एक दोस्त होते, त्यांच्यासोबत आम्ही फोटोशूट केलं मस्तपैकी. आनंदी वातावरणात फोटोशूट केलं. त्यांनाही खूप मज्जा वाटली आणि आम्हालाही खूप बरं वाटलं की चला सरांसोबत आपण फोटो वगैरे काढलेले आहेत. आणि खरंच आजचा दिवस खूप आनंदी गेला. आणि सगळेजण होते ह्या सोहळ्याला उपस्थित. आमचे राहुल बुते आणि प्रवीण पुराणिक आणि सोमनाथ भाऊ वावधाने असे हे सगळे मोठमोठे ज्येष्ठ युट्यूबर होते, सगळे आलेले होते. सगळ्यांसोबत आम्ही मस्त सेल्फी वगैरे काढला, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ काढले आणि आम्ही पुढच्या कार्यक्रमाला आम्ही निघलो. मग आम्ही गच्चीवरती गेलो. वरून म्हणलं बघावं आपण विगनवाडी रेल्वे स्टेशनचा नजारा कसा आहे बघावं. तर वरी गच्चीवरती गेल्यानंतर, रेल्वे स्टेशनच्या गच्चीवर गेल्यानंतर असा प्रतिम नजारा दिसला की मी म्हणजे बोलू शकत नाही, शब्दही नव्हते माझ्याकडे. इतका अप्रतिम नजारा दिसला. साईडला आपल्या बालाघाटच्या पर्वतरांगा आणि त्याला कापत कापत ही आपली विगनवाडी, सॉरी आपले नगर, अंमळनेर, त्याच्यानंतर विगनवाडी नंतर आपलं रायमोहा, रायमोहा बीड आणि बीड नंतर वडवणी आणि वडवणी नंतर शिरसाळ, शिरसाळ नंतर परळी, असं हे 265 किलोमीटरचं अंतर ही गाडी कापणार होती आणि आपल्या स्टेशनला ती जाणार होती. तर अशी ही गाडी आज अर्धा रस्ता कापत 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 आपल्या विगनवाडी रेल्वे स्टेशनवरती येऊन थांबलेली होती. खूप सुंदर असा नजारा होता. रंगरंगोटीचं कलरचं काम झालेलं होतं आणि इकडं
पाहुणेगण आलेले होते, अतिथी आलेले होते सगळेजण. सगळ्यांनी पुष्पहार, गुच्छ घेऊन स्वागतासाठी तयार होते आणि स्वागतासाठी तयार असताना नंतर मग मंत्रोच्चार आणि देवा ब्राह्मणाच्या साक्षीने आणि देवा पण पंडितजी पण होते. पंडितजींनी मंत्रोच्चार सुरू केले. आपल्या श्री गणेशाच्या फोटोला पुष्पहार घातला. पुष्पहार घालून काही फोटोशूट झाले. काही अतिथीगण आलेले होते. काही लोकांनी पुष्पगुच्छ आणलेले होते. मग ते सगळं झाल्यानंतर बाहेर जे अरोरा सर होते मेन, ते आलेले होते. त्यांचं शाल श्रीफळ आणि काही पेढे वगैरे भरून त्यांचं स्वागत झालं. त्याच्यानंतर ते रेल्वेचे आपलं जे ट्रॉली होती त्या ट्रॉलीकडं ते मार्गस्थ झाले. ट्रॉलीकडं मार्गस्थ होताना त्यांनी पाहणी केली, थोडी प्राथमिक पाहणी, इकडं तिकडं बघितलं. त्याच्यानंतर काही जे आपले अतिथीगण होते किंवा आपले जे प्रमुख पाहुणे होते ते आपल्या ह्याच्यामध्ये आले, पंडालमध्ये आले. त्यांनी बघितलं. थोडंसं वातावरण खूप आनंदीमय झालं. सगळ्यांकडे सगळ्यांच्या हातामध्ये फुलांचे गुच्छ वगैरे होते. आम्हालाही मोह आवरला नाही. आम्ही त्या पंडालच्या दिशेने गेलोत, शामियानाच्या दिशेने आम्हीही गेलोत आणि सिक्युरिटी भरपूर होती. सिक्युरिटीवाले होते, पोलीसवाले होते, पुन्हा आपले काही युट्यूबर्स होते, काही आपले सिव्हिलियर होते, काही ग्रामस्थ होते. सगळ्यांच्या आनंद म्हणजे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती एक आनंद होता की आता आपल्या बीडची किंवा आपलं अहिल्यानगर ते बीडची रेल्वे सुरू होणार. रोजची रोज आपल्याला तिच्यात बसायला भेटणार. आपण प्रवास करणार. आपण ह्या गावावरनं त्या गावाला जाणार. असं एक सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद होता. आणि मग ते सगळ्यांना आम्ही बाजूला सरकत आम्ही मार्ग काढत पुढे जाण्याचा प्रयत्न केला. कसं बसं तरी आम्ही गर्दीतनं आणि सगळ्यांना आजूबाजूला करत आम्ही फायनली आम्ही त्या क्षणापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत होतो, जो क्षण आपण आतुरतेने वाट बघत होतो. खूप दिवसाची आपली प्रतीक्षा होती आणि ह्या CRSचं उद्घाटन होणार होतं काही क्षणामध्ये. तर आम्ही बघितलं. आम्ही त्याच्यानंतर काही स्टाफ मंडळी होती, ते उन्हामध्ये रखरखत होते. तिकडेही आम्ही थोडंसं कॅमेरा फिरवला, तिकडेही बघितलं. आणि नंतर मग फायनली मंत्रोच्चार सुरू झाले आणि वेद आणि मंत्रोच्चाराच्या ह्याच्यामध्ये रेल्वेचा जो परिसर आहे तो अगदी दुमदुमून गेला. दुमदुमून गेल्यानंतर काही जे नेते मंडळी होती किंवा काही अधिकारी होते ह्यांनी स्थानपन्न झाले आणि मग मंत्रोच्चार सुरू झाला. बराच वेळ मंत्रोच्चार सुरू असताना मग फोटोला पुष्पहार, शाल वगैरे, नारळ फिरळ फोडलं आणि काही नेते मंडळी, काही सगळ्यांनी मग बाहेर थांबून उभं राहून, कारण प्रत्येकाला आतमध्ये जाणं शक्य नव्हतं, पॅन्डॉलमध्ये जाणं शक्य नव्हतं. तर आम्ही बाहेरूनच ह्या गोष्टीचा आनंद घेतला. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती प्रसन्न वातावरण होतं आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये, अवघ्या काही सेकंदामध्ये हे आपल्या CRSचं उद्घाटन होणार होतं. तर बघू शकतात मित्रांनो, अशा प्रकारे इथं उद्घाटन सोहळा सुरू होता आणि मंत्रोच्चार सुरू होते. सगळीकडे आनंदी वातावरण होतं आणि तितक्यातच मग हालचाली सुरू झाल्या. ट्रॉलीला आपल्या बरोबर ट्रॅकवरती 1 नंबर प्लॅटफॉर्मवरती आणण्याचं काम सुरू झालं. मग जे वर्कर लोक होते रेल्वेचे, ते लोक आपापल्या हातात किंवा 10-15 जणांच्या जमावाने ती ट्रॉली उचलून रेल्वे रुळावर आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांनी रेल्वे रुळावरती प्रत्येक ट्रॉली आणली. ट्रॉली आणल्यानंतर त्यांना माहिती होती की अवघ्या काही क्षणातच उद्घाटन होणार आहे आणि उद्घाटन झाल्यानंतर हे आपल्या ट्रॉलीचं इन्स्पेक्शन होणार आहे आणि ट्रॉलीचं इन्स्पेक्शन झाल्यानंतर आपली CRS ही बीडच्या दिशेने निघणार आहे. तर मग त्यांनी त्याच्यानंतर ज्या ट्रॉल्या आणल्या होत्या त्या ट्रॉल्याला पुढे आणण्याचं काम केलं. प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी पाडली, कारण गर्दी खूप होती. स्थानिक लेवलचे लोकही खूप होते, स्थानिक होते किंवा अधिकारी काही आलेले होते, रेल्वे पोलीसही होते. प्रत्येकाने आपापली जिम्मेदारी पार पाडली आणि जे रेल्वेचे जे कर्मचारी होते त्यांनी आपापली जिम्मेदारी पार पडत ट्रॉलीला आपापल्या जागेवरती आणलं. कारण अवघ्या काही मिनिटांमध्ये ट्रॉली ही बीडच्या दिशेने रवाना होणार होती आणि प्रत्येक अधिकारी एका ट्रॉलीवरती 4 ते 5 लोक बसणार होते. तितक्यातच अरोरा सर आले. त्यांनी ट्रॉलीवरती बसले. ट्रॉलीवर बसून काही लोकांना निर्देश दिले. काही जे अधिकारी लोक आहेत त्यांना निर्देश दिले. त्यांच्यासोबत संभाषण केलं आणि ट्रॉली समोरती निघली. ट्रॉलीला त्यांनी वंदन केलं. पुष्पहार घालून त्यांनी ट्रॉलीचं उद्घाटन करून ट्रॉली पुढे निघली, आपापल्या मार्गाला निघली. प्रत्येकजण
ट्रॉलीत बसण्याची धडपड करत होते प्रत्येक अधिकारी, कारण एका ट्रॉलीवरती 5 ते 6 अधिकारी लोक बसले होते आणि ते एक जण मार्गस्थ होत होते. आणि मग प्रत्येक जण आपला नंबर कधी येणार, आपण पुढे कधी जाणार, अशा ह्या प्रतीक्षेत होते. आणि मग प्रत्येकाचे एक ट्रॉली, कमीत कमी 8 ते 9 ट्रॉल्या आपल्या बीडच्या दिशेने, आपल्या रायमोच्या दिशेने निघत होत्या. एक ट्रॉली निघत होती. पहिल्यांदा एक ट्रॉली गेल्यानंतर दुसरी साहेबांची जे मेन अधिकारी होते, उच्चस्तरीय अधिकारी होते, ह्यांची ट्रॉली निघण्यास सज्ज झाली. आम्हीही कॅमेरे उचलले आणि कॅमेराबद्ध करण्याचा आम्ही प्रयत्न, म्हणजे आम्ही मोह आवरला नाही, आम्ही कॅमेराबद्ध केला क्षण. आणि पहिल्यानंतर दुसरी ट्रॉली गेली, दुसऱ्यानंतर लगेच तिसरी ट्रॉलीला हिरवा कंदील दाखवण्यासाठी सज्ज झालो होतो. आणि तिसरी ट्रॉली निघण्याच्या तयार होती, तितक्यात तीही निघली. असे एकामागून एक असे एक ट्रॉल्या निघत होत्या. आणि कमीत कमी एका ट्रॉलीवरती 8 ते 9 असे अधिकारी बसले होते. कारण प्रत्येकाला ह्या क्षण कॅमेराबद्ध करायचं होतं, ह्या क्षणाचा साक्षीदार व्हायचं होतं. म्हणून प्रत्येकाने आपापले मोबाईल आणि आपापल्या नाही का, म्हणजे लक्षपूर्वक त्यांनी प्रत्येक गोष्ट केली, कारण कुठेही चूक होता कामा नये. आणि CRS हा खूप मोठा, म्हणजे त्यांनी रेल्वे अधिकाऱ्यांनी खूप मोठा सोहळा ठेवला होता. एखाद्या कमीत कमी 5 ते 7 गरिबाचं लग्न आरामकेसात झालं असतं, एवढा पैसा त्यांनी खर्च केला CRS साठी.